आजच्या भागात आपण बघणार आहोत मालवणी पद्धतीने केलेले माशाचे सार आणि तळलेले मासे। यासाठी आपण घेतली आहे 1 किलो ताजी सुरमई। सर्वात आधी आपण त्याला मीठ लावून घेणार आहोत। हे 1 चमचा मीठ सर्व माशांना व्यवस्थित लावून अर्ध्या तासासाठी आपल्याला ठेवायचे आहे। अर्ध्या तासानंतर मासे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यातलेच काही तुकडे आपण तळण्यासाठी वेगळे काढून घेत आहोत। तळण्यासाठी जे मासे आपण बाजूला केले आहेत त्यात आपण टाकणार आहोत पाव चमचा हळद, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा कोकमाचा आगळ, 1 मोठा चमचा बेडगी मिरची मसाला आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून माशाच्या दोन्ही साईडला व्यवस्थित लावून ठेवायचे आहे। आता आपण एका भांड्यात 1 छोटी वाटी बारीक रवा आणि त्याच प्रमाणात तांदळाचं पीठ घेणार आहोत। त्यात आपण 1 छोटा चमचा बेडगी मिरची मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकून सगळं मिश्रण एकत्र करून घेणार आहोत। मिश्रण एकत्र झालं आहे तोपर्यंत आपण एका साईडला सारासाठी लागणाऱ्या वाटपाची तयारी करून घेऊया। त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 अर्धी वाटी खोबरं, 2 लसूण, 1 मध्यम आकाराचा कांदा, 2 चमचे धणे काढून घेणार आहोत। आता आपण ह्यात टाकणार आहोत छोटा अर्धा चमचा हळद आणि 2 मोठे चमचे बेडगी मिरची मसाला। आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता मिश्रण छानपैकी बारीक झालं आहे। एका साईडला आपण आता पातेल्यात तेल गरम करायला ठेवूया। त्यात फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा हलकासा परतून झाला की आपण त्यामध्ये जे वाटप केलं आहे ते वाटप टाकून घेणार आहोत आणि आपल्याला जसं घट्ट पातळ हवं त्यानुसार पाणी टाकून घेणार आहोत। बाजूने हलकी हलकी उकळी यायला लागल्यावर आपण त्यात 7 ते 8 कोकम आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत। आता तुम्ही पाहू शकता साराला छानपैकी उकळी आली आहे।
आता आपण त्यामध्ये एक एक करून माशाचे तुकडे सोडणार आहोत. सर्व मासे टाकून झाले की एक छान उकळी काढायची आहे. त्यानंतर 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचे आहे. आता तुम्ही पाहू शकता साराला मस्त उकळी आली आहे. कलरही सुंदर आला आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस लगेच बंद करायचा नाही आहे. थोड्या वेळ मंद आचेवरती आपल्याला ठेवायचं आहे. ह्यामुळे कोकमाची चव सारामध्ये मस्त उतरते. त्यानंतर मासे आपल्याला एकत्र करताना थोड्या हलक्या हाताने करायचे आहेत. मासे तुटण्याची शक्यता असते. ह्या पद्धतीने आपले मालवणी पद्धतीचे माशाचे सात तयार झालेले आहे. आता आपण एका साईडला मासे तळायला घेऊया. त्यासाठी आपण तवा गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये मासे तळण्यासाठी लागणारे तेल आपण ओतून घेऊया. तेल व्यवस्थित तापले की आपण ज्या माशाच्या तुकड्यांना मसाला लावून ठेवला होता ते तुकडे तांदळाचं पीठ आणि बारीक रव्याचं जे आपण मिश्रण तयार केलं आहे त्यामध्ये व्यवस्थित दोन्ही साईडने घोळवून घेणार आहोत. अशाच पद्धतीने माशाच्या इतर तुकड्यांनाही आपण हे सगळे मिश्रण लावून घेणार आहोत आणि एक एक करून तळण्यासाठी तव्यामध्ये ठेवणार आहोत.
दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून आपण ही मच्छी काढून घेऊयात. आणि अशाच प्रकारे बाकीचे तुकडेही आपण तळून घेऊयात. अशा प्रकारे तयार झाले आहे आपले मालवणी पद्धतीने केलेले माशाचे सार आणि तळलेले मासे. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास अवश्य कळवा. पुन्हा एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.